भावांनो, आता आपण आहोत तहसील कार्यालय माजलगाव येथे आणि सकाळचे 9:45 झालेले आहेत. कार्यालयाचा वेळ आहे 9:45 ते 6:15 आणि आता आपण बघतो आहोत हे इथं कोणीच नाही. हे बघा, हे आवक जावकला कुलूप आहे. तहसील कार्यालयामध्ये कोण कोण आले बघायचं आहे आपल्याला. हे आमचे राष्ट्रीय मामा शिपाई बिचारे आपल्या कामात कुठलीही दिरंगाई होऊ देत नाहीत. हे बघा, ह्याला कुलूप आहे. संजय गांधी विभाग, इंदिरा गांधी विभाग, कुलूप. हे बघा, तहसीलदार साहेबाचं कॅबिन आहे. ह्याला कडी या. मला वाटतं राष्ट्रीय मामानं उघडला असावं. हे नायब तहसीलदार कोण आहे? IP सय्यद. हे बघा नाव. हे बघा, ह्यांच्या ह्याला कुलूप आहे अजून. म्हणजे 9:45 ह्यांचं कामकाज सुरू व्हायला पाहिजे, पण कोणीच नाहीत अजून. हे आता आपण बघत आहोत लाईव्हच. हे महसूल विभाग. महसूल विभागात बघायचे आपल्याला कोण कोण आहे, तर कोणीच नाही. हा बघा, हे इकडे लेखा विभागाला मोठं टाळं ठोकलेलं आहे. हे नायब तहसीलदार लक्ष्मी नारायण धस. हे बघा, हे ह्यांच्या पण ह्याला टाळ आहे. हे इथं सोळंके साहेब बसते ते पण नाहीत. इथं कोण बसते ते पण नाही. कोणीच नाही. 9:45 वाजले तर टायमाचं गांभीर्य काहीच नाही. इकडं हे आपले बाकीचे कोणीच नाही. तिकडं मध्ये कोणी आहे का बघू आपण. मध्ये पण कोणीच नाही. आता तहसील कार्यालयामध्ये आपल्याला अगोदर एक माणूस दिसला होता, ते म्हणजे राष्ट्रीय मामा. आणि आता हे दुसरा एक माणूस आहे. हा माणूस म्हणजे आमचे घुले साहेब. हा एकलाच माणूस 9:45 अगोदरपासून येऊन बसलेला. इथं काम चालू आहे त्यांचं. आणि एकंदरीत ही सगळी तहसीलची परिस्थिती. चला पुढे जाऊ आपण. पुढे या ठिकाणी हे बघा, हे तर काही ताळच आहे, हे बंदच असते हे. पण हे पुरवठा विभाग जे आहे ह्याला सुद्धा ताळ आहे. आणि पलीकडे हे काय नियंत्रण कक्ष, नियंत्रणाला ताळ ठोकलेलं आहे ह्यांनी. हे बघा, हे कोणीच नाही. इकडं कोणी आहे का हॉलमध्ये लावलेलं आहे हे. हे बैठक कक्ष, ह्याला पण ताळ आहे. हे ठाकूर मॅडम आहेत इकडं, त्या पण आलेल्या नाहीत. अभिलेख विभाग, परवानगीशिवाय आत येऊ नये. इथं लिहिलेलं आहे मस्त, परवानगीशिवाय आत येऊ नये. ताळं ठोकल्यावर कोण येईल बाबा आत. हे बघा, हे तहसील कार्यालयाचं वास्तव. हे बघा, हे उपकोषागार कार्यालयाला सुद्धा ताळं ठोकलेलं आहे. त्यांचं सुद्धा कोणी आलेलं नाही. हे बघा, हे इकडं ह्याला सुद्धा ताळ आहे इकडं, हे कार्यालयाला. आता हे इकडं निवडणूक विभाग जे आहे उघडं दिसतंय. निवडणूक विभागात काय सरनेम सर तुमचं? शिवाजी कराळे. कराळे शिक्षक आहेत का तुम्ही? महसूल सहाय्यक. कधी आलेत तुम्ही माजलगावला ड्युटीला? 6 महिने. बरं, तुम्ही इथंच राहता वाटतं? नाही, बरं, छान. चला, टायमाला आलात परळीला का राहणार, पण टायमाला येऊन बसतात. खूप छान वाटलं तुमचं. ह्या तहसील कार्यालयामध्ये 3 माणसं आपल्याला सापडलीत. ह्या 3 माणसाबद्दल आपल्याला अभिमान आहे, आनंद आहे. त्यांची कामावर निष्ठा आहे प्रचंड अशी. हे सुद्धा इथं सुद्धा ताळं ठोकलेलं आहे. आणि आता तुम्ही काय तहसीलमध्ये कामासाठी आलतात का? काय? बरं. कुठून आलात तुम्ही? चालते. कोणीच आलेलं नाही अजून तहसीलमध्ये. किती टाइम आहे? हे आमचे तपसे पाटील पाहुणे आलेत बघा. आता हे आमचे टाईम आता ते त्यांच्या मनावर आहे कधी यायचं. तर तहसीलच्या लोकांच्या 9:45चा टाईम आहे, पण त्याच्या मनावर आहे ते केव्हा येते तसं काय नसते. हे आता आपण गेटमध्ये आहोत. इथं
हे मेन गेट आणि मेन गेटच्या बाहेर गाडी साहेबाच्या 2 गाड्या आहेत. इथं आपण बाहेरच थांबलेलो. आता कोण कोण कसं कसं येते बघू आपण थोड्या वेळात. आमचे मित्र महारुद्रजी कावळे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही अभिनंदन आणि स्वागत. आता हे असे माणसं येऊन थांबणार कामधंदे बुडवून. सकाळी बिचारे आपल्या हातातलं आपल्या रोजच्या कष्टाचं काम सोडून या ठिकाणी येऊन आपल्या कामासाठी इथं या शासनाच्या कार्यालयाचे तहसील कार्यालयाचे उंबरटे झिजवतात आणि ह्यांची कामं करायला या ठिकाणी कुणीच नसतं. खूप असंवेदनशीलता प्रशासनामध्ये सातत्यानं दिसून येते. तहसील प्रशासन गांभीर्यपणानं काम करायला तयार नाही आणि तहसील प्रशासनाबरोबरच आपण पाठीमागं जाऊ. इथं पाठीमागं एक दुसरं कार्यालय आहे. हे मामा आलेले आहेत. मामाला विचारू, मामा काय मिळालं तुमचा? तहसीलला काय काम आहे का? काम आहे तहसीलला? काय काम आहे? काय करायचं? कोणीच नाही मध्ये म्हणून म्हणलो. देतील ना. कितीचा टाईम आहे त्यांचा माहिती आहे तुम्हाला? काही कधी दहा 10:30 आहे का? बरं बरं. कुठले आहेत तुम्ही? मी इथलं ते. बरं बरं. काय ह्याच्याकडे पगारीचे ह्याचं काम कोण होतो मी इथं. कोतवाल होते? वा वा वा, छान. मी ओळखतो पण सर तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद. बघा अवघड आहे बघा सगळं. हे लोकशाहीचं दर्शन असं दुर्मिळ होत चाललेलं आहे. लोकशाही संकटात आहे आणि आता आपण जात आहोत भूमी अभिलेख कार्यालय माजलगाव. हे पाठीमागच कार्यालय आहे. भूमी अभिलेख कार्यालयातलं सुद्धा काय वास्तव आहे बघू आपण. टायमाला कोणी येतंय का? शासनानं कर्मचाऱ्याच्या हितासाठी 5 दिवसाचा आठवडा केलेला आहे. अगदी शनिवारी त्यांना सुट्टी दिलेली. सुट्टी ह्याच्यामुळं दिलेली की हे जे शनिवारी जे काही काम होणार आहे ह्या कामाचे तास ह्या 5 दिवसामध्ये विलीन केलेले आहेत आणि ह्या 5 दिवसाच्या कामकाजात हे कामकाज ॲड केलेले आहे. असं असताना 9:45चा टाईम शासनानं केलेला आहे. हे सहदुय्यम निबंधक कार्यालय माजलगावचं. इथं सुद्धा कोणी आलंय का नाही ह्याची शंका आहे मला. परंतु आपण काय करू, आपण भूमी अभिलेख कार्यालयाला जाऊ. कारण लोकांच्या शेतकऱ्यांच्या संबंधित असणारे हे कार्यालय शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीसाठी रस्ते मोजणीसाठी या कार्यालयाकडे शेतकरी वारंवार उंबरटे झिजवत असतात आणि हे कार्यालय पाहिजे तसं शेतकऱ्यांना रिस्पॉन्स देत नाही असं शेतकऱ्यांचं वारंवार एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून माझ्याकडं शेतकरी वारंवार त्या ठिकाणी सांगत असतात. हे आहे बघा उप अधीक्षक भूमी अभिलेख माजलगाव कार्यालय माजलगाव. आता या कार्यालयाचं आपण बघू काय. तर तहसील कार्यालयातले कोणतेच कर्मचारी इथं राहत नाहीत. घरभाडी घेतात आणि आपल्या सोयीनं बीडला कोणी अंबाजोगाईला कोणी परळीला राहतात. हे इथं आहे संगणक विभाग. संगणक विभागात आमचे सहकारी मित्र सोनवणे साहेब येऊन बाटलेले आहेत. मला वाटते सोनवणे साहेबाला सुद्धा कामाचा खूप ध्यास आहे. बाकीचं कोणी आलंय का नाही माहीत नाही आपल्याला. पण हे उपअधीक्षक भूमी अभिलेख ह्यांचं ताळ आहे बघा. हे बघा ह्यांचं ताळ आहे. हे अभिलेख कक्षाला सुद्धा ताळ आहे. हे आपले शिपाई बिचारे साफसूफ करतात. तुम्ही शिपाई इथं इथं हे कोण असतं इथं? सोनवणे साहेब पलकड बाटलेले आहेत. बरोबर आहे. सगळे किती कर्मचारी तिथं आपल्याला सांगता येईल का? हे बघा कोणीच नाही इकडं. कोणीच नाही. आपल्या सोयीप्रमाणे या. आपल्याला वाटलंच तर काम करा.
नाहीतर घरी बसून दुसऱ्या दिवशी येऊन कालच्या तारखेची सही करा, असा हा उत्तम कार्यक्रम या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून आपल्याला होताना दिसतो आहे. खरं तर आता सोनवणे साहेबाला काही प्रश्न विचारायचे आहेत, पण नको, ते कामात दिसायला लागलेत, आपण निघून जाऊ. साहेब, सगळे भूमापक यांना मोजणी कामं वाटप केलेले आहेत आणि सगळे हे मोजणीसाठी साईटवर आहेत. आणि हे कसं आहे, आपलं ऑफिस भूमापकाचं आहे आणि मोजणीचं आहे. आणि तो दौरा कार्यक्रम लावला तिथं सगळा. कुठं कार्यक्रम दौरा आहे? कुठे साहेब हे दौरा आहे का? हे दौऱ्यामध्ये 19-1चा दौरा आहे हो साहेब. 19, 15, 16, 14 ह्याच्यात नाही हो ह्याचं. हाती कोणाची काय प्रकरण आहे, हाती कोणाला जावं लागते ते वेगळं नोटीस काढलेले असतात. असं काही कोणी गेल्याचं मला काय वाटत नाही, कारण शेतकऱ्यांचे सकाळी इतक्या सकाळी कामाला गेलेत ना सगळे असं आहे का? आणि उपअधीक्षक हे तुमचे, कामासाठी हे उपअधीक्षक कधी येते ते? रजेवरच आहे. रजेवरच आहेत कधी? सध्याच्या आधी माझ्याकडेच आहे. वा वा, त्यांचं चार्ज तुमच्याकडे. आणि आपल्याकडे इथं ऑफिसला कोणी दुसरे कोणीच नाहीत कर्मचारी, सगळे भूमापकच आहेत आपल्याकडे. सगळेच मोजलेले टोटल भूमापक आहेत सगळे. पद सगळे भूमापक केले टोटल. चालतंय. बघा, सोनवणे साहेबांना आपल्याला छान उत्तर दिलंय. कदाचित काही भूमापक लोक त्या ठिकाणी गेलेले असतील, परंतु कार्यालयात आपल्याला या ठिकाणी कोणीच सापडलेलं नाही. आणि हे सगळं वास्तव आपल्या भूमी अभिलेख कार्यालयाचं, तहसील कार्यालयाचं समोर आलेलं आहे. एकंदरीत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी लोकशाहीला हरताळ फासणाऱ्या आहेत. प्रशासनावर लोकप्रतिनिधीचा कुठलाही दबाव राहिलेला नाही. अर्थात लोकप्रतिनिधी प्रशासनावर वचक ठेवून काम करण्यासाठी असतात, ही संकल्पना अलीकडं दुर्लभ होत चाललेली आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याकडं सामान्य माणसाची फरफट या ठिकाणी होताना दिसते आहे. या कार्यालयाला दुपारची देखील सुट्टी नाही, परंतु आता काही महाशय 12 वाजता येतात आणि 12 वाजता येऊन 1 वाजता निघून जातात. शिपाई सांगतात, साहेब आलते, साहेब गेले, साहेब मोजणीला गेले. परंतु प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यानं मोजणीची फीस भरलेली आहे त्यांना माहिती, हे मोजणी करायला 2च्या किंवा 1 वाजल्याच्या आत कधीही येत नाहीत. त्याच्यामुळं सोनवणे साहेबांनी दिलेला जो काही आपल्याला माहिती आहे, ही माहिती चुकीची आहे असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. केवळ कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी तसं त्यांनी वक्तव्य केलेलं असू शकतं. तहसीलदार साहेबच आलेले नाहीत, हे आपले शेटे नावाचे शिपाई आलेले आहेत. खूप छान वाटलं तुम्हाला बघून शेटे साहेब. आमच्या इथे एक आजी पण आलेल्या दिसत आहेत. आजीचं पण ही अशी माणसं या ठिकाणी येऊन बसतात. सामान्य माणसं बिचाऱ्यांना जे काही तोडकी मोडकी शासनाची संजय गांधी, इंदिरा गांधी योजनेतून जी काही पगार आहे, ती पगार मध्येच बंद होते. मावशी, कुठून आलात तुम्ही? हिवऱ्याहून. बंद होती 4-4, 5-5 बाऱ्या. आणि काय काम होतं तुमचं? माझं ते खायनामा द्यायचा पगारीचा. कधीपासून पगार बंद आहे? पगार चालू आहे माझी, पण म्हणजे खायनामा द्यावा. बरं बरं. किती वाजता या म्हणले होते? मी पहिले तर आले, माझी विचारी रिक्षा करून आली, मी पाहिली सुद्धा नव्हती तशी. तसं आहे का? आणि पगार लावायच्या टायमाला बी यायची गरज आली नाहीत ना इकडे? नाही नाही, बरं 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 तिथं गावच्यात माणसाने लावली होती. बरं. इथं माझ्या नाव काही नाही, काहीच नाही, मंजुरी करून टाकते. चालू आहे पगार, पण ते पगार खायनामा द्यावा. एकदा उचलली की किती बऱ्या पगार बंद झाली तुमची? हे आमचे कानडे मामा बिचारे संध्याकाळी पण उशिरापर्यंत थांबतात, पण लवकर येतात.
4-5 बऱ्या पगार बंद झाली. पाडव्याला एकदा उचलली की लगेच बंद झाली. पुन्हा दिवाळीला एकदा दोनदा उचलली की लगेच बंद झाली. कागद टायमाला दिले तरी पगारच येई नाही टाइम. मला नुसतं आहे ना मला यायचा पगार चालू. तसं आहे का? काय इथल्या काही लोकांचं असं सामान्य माणसं आहेत त्यांच्या पगारी वारंवार लावणारे म्हणजे बरं विधवा बाईची पगार मंजुरी पत्र आहे ते त्याला त्याचं समजेन तशी कशी पगार सारखीच बंद होती. वर्षातून 3दा बंद होती. आणि मी लाडक्या बहिणीचा फॉर्म बी भरला नाही. म्हणलं बाद झाले आपल्याला एकच झालं. वर्षात किती बऱ्या बंद होती या? 2-3 बऱ्या बंद होती. आणि तुमच्याकडून पैसे घेतात हे? 10 वर्ष झालं नवरा मेला. 30 वर्षाची होती तेव्हापासून. तुमचं काय म्हणणं आहे? समजा तुमची किती बऱ्या माझी पगारच कशी बंद होती. अहो एकदा उचलली की एकदा अजून हे कुटाने केले की चालू होती. एखादी उचलली 1-2 उचलले की लगेच बंद होती. आणि पगार पुन्हा चालू करायला पैसे द्यावे लागतील? मग कुणाला बी द्यावं लागते. तर ओळख नसते. 1000-500 घेते तर सांगा आता काय काय म्हणलं? मजुरी करूनच खाते. म्हणलं माझ्या नाव का जमीन नाही का? मला जमीन बी नाही काहीच नाही. नवरा मेलाय तसं 10 बऱ्या पगार बंद झाली 10 वर्षात. 10-15 बऱ्या झाली. लाडक्या बहिणीचा फॉर्म नाही काही नाही. बायान डबल भरून त्यांना येते 2-2. इमानदारीनं राहीन त्याच वाटोळ करतोय देव बी. देवाचा काय संबंध आहे? माणसं चुकीचं वागायला येते. देवाचा काय संबंध आहे? आता हे देव पैसे मागत आहे का तुम्हाला? तलाट्याचं पत्र आहे, मंजुरी पत्र आहे, समज आहे. पण त्याला त्या टायमाची टायमाला केवायसी कागद देते तरी बंद होती या. तरी बंद होती. आपल्याला नाही कशाचा आधार म्हणून टायमाची टायमाला इथं कोणाकडे तहसीलदारकडे येऊन तक्रार हे करीत नाहीत का तुम्ही? तक्रार केली तर ही काय मग 3री बारी यायला सोमवारी आणि मंगळवारी या करते. कोण म्हणते तसं? ते मधले चेक करणारे पगार कशी नाही आली कशावर बंद होती. सोमवारी या आणि मंगळवारी या. अवघडच आहे बाबा. मला नुसतं ते आहे ना माझे काम करून आणले धरून. बाबा केव्हा या म्हणले तुम्हाला? किती वाजता या म्हणले? आता पाहिली सुद्धा नव्हती. रिक्षा करून आले. आता आले द्यायला. रिक्षा करून आलात? हो ना पाहिलीच नव्हती. कशामुळे? सकाळी सकाळी लवकर काम व्हावं म्हणून. लांब होण्याचं नाही. जुरा गाडीने आले गावाकडून. गाडी मिळत आणि नाही इथं रिक्षा केली. हे पैसे पाहिलीच नव्हती दादा मी. इथं आल्यानंतर लगेच काम होतंय का थांबावं लागतंय? मला नुसते दाखल करायचे कागद. संध्याकाळच्या माणसंच भेटत आहे, कोणी भेटत नाही तिथं. इकडे गेले आणि तिकडे गेले. जेवाय गेले की त्या दिवशी आले म्हणले 1 वाजता लगेच येते सर. ते सर आले की म्हणले आज नाही आता मंगळवारी आणि सोमवारी या. सारखंच चालू आहे ह्यांचं. सामान्य माणसाची किंमतच नाही ह्याला. ह्या व्यवस्थेमध्ये सामान्य माणसांना जगायचं कसं हे प्रश्न आहे का नाही? मला तरी ताण येते. हे आलेत ना अरे पाहुणे ह्यांचं काय ते बघा ना पगारीचं. ह्यांचं बघा बरं द्या करून. ह्यांचं ह्या ताई बेजार आहेत. ह्या राव ह्यांना हे एकल महिला आहेत त्या. काय चाललंय? हे मामा आलेत. मामा काय आहे तुमचं? तहसील मध्ये काय काम आहे? तहसील मध्ये काय काम आहे? कुंकड आलेत म्हणलं. हयातनामा द्यायला केव्हापासून आलेत? किती वेळ झाला येऊन? अर्धा तास. बर. अजून काही तहसीलदार साहेब आले नाहीत बघा. काय आहे ह्यांचं? होय ह्यांचं काय आहे पाहुणे हो? हे बाकीचे कोणीच आलं नाही. ह्यांचं कितीचा टाइम आहे यायचा? एकाचं बंद आहे आणि एकाचं 2 वर्ष झालं चालू होतं तर बंद झाले. काय झालंय? हा ऑनलाईन झालं ऑपरेशन एकदा एकाचं बंद आहे. कोपन बंद आहे. हो आणि एकाचं चलतं 2 वर्ष झालं बंद झाले. बर या मामा. त्याच्या कुठे इथं यावं लागतं का कोटाने करायला कोकणाची? हो कोकणात इथं तहसीलमध्ये असते ना. हो ना त्याची इथं पलीकडच्या इकडच्या कोपऱ्यामध्ये जायचं. नाही घेऊन नाही ना आली का माहितीच नाही तर काय. काय नाव तुमचं? नाही आम्ही हे हिवरेची कुंभारी नाही मी वाघमारी नाव आहे आडनाव. बर बर बर. हो तुमचं काय पगारीचं आहे का? पगारीचं इथंच आहे ना? हयातनामा इथंच आहे या. तुम्ही एकलेच लवकर येतात बाकीचे काम येत नाही तो?
जाओ घर तुम्हारा, कोई कुछ नहीं कर सकता तुम्हारा. कर्मचारी फसवतायत आपल्याला, तहसीलदार फसवतायत आपल्याला, कलेक्टर फसवतायत आपल्याला, सगळे आपल्याला फसवतात. असं वाटत असेल तुम्हाला की कर्मचारी तहसीलदारला फसवतात. तहसीलदार साहेबाला सगळं माहिती, पण त्याला काही देणं घेणं नाही. तहसीलदार साहेब आपल्याला वाटत असेल डेप्युटी कलेक्टर साहेबाला फसवतात, पण डेप्युटी कलेक्टर साहेबाला पण माहिती तहसीलदार येत नाहीत, काही नाही, पण ते पण दुर्लक्ष करतात. आणि हे सगळ्या गोष्टी कलेक्टर साहेबाला सुद्धा माहिती, पण हे सगळे माणसं एकमेकाला पाठीशी घालतात. हां, झालं ना काम तुमचं? झालं का? काय भैया तुमचं? ओ दादा, काय पाहिजे तुम्हाला? काय, कोणाकडं? कोणत्या साहेबाकडं? किती वाजता येतात ते साहेब? बरं मामा, तुमचं काय आहे? कशाची कागद आहे? बरं 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 बरं. पगार तुमची बंद पडली ती बळडी होती काय? का लागलीच नव्हती? बरं बरं बरं. पगार लावा बंद पडल्यास पुन्हा काय खर्च येत नसेल ना? हां, पैसे 10-5 रुपये कोणाला मागत बिगत नसतील का? देतात, मागतात. चांगली गोष्ट आहे ते तरी. झालं का ह्यांचं? मावशीचं काय आहे? हां, द्या 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 मध्ये. अरे अरे अरे, आजीचं काय? आजी, अरे ह्या वयामध्ये बी इतकं बेजार व्हायचं काय आहे? काय खायचं, लेट नाही काय नाही. अरे अरे अरे, आणि पगार बंद पडली होती काय? नाही, पण हे द्यावं लागते देत नाही, ह्या नवीन साल निघाल्यामुळे. बर बर बर, त्याच्यामुळे द्यावं लागते. चालतं चालतं, द्या. काहीच ना आहेत ना मग. बर बर बर. हे बघा असे हे माणसं येऊन बसते, तर इथं कोणीच नसते. ह्या ऑफिसमध्ये कोण कोण आहे? ह्या ऑफिसचा सुप्रिटेंडेंट कोण आहे? इथं कोण कोण असेल ऑफिसमध्ये? हो पाहुणे हो, या ऑफिसमध्ये कोण कोण असते? हां, पुन्हा ह्याचा ऑफिसचा सुप्रिटेंडेंट म्हणजे मेन कोण आहे? सय्यद साहेब. आणि ते हे काय नाव त्यांचे? ते वसावी कोण आहे तिथले? ते कधी येतात? ते कधी येतात? ते म्हणजे सकाळी येऊन बाहेर गेलेत काय? अरे खोटं बोल नका आणि तुम्ही असं किती हे करतात. बोला, काय म्हणतात ताई? तुम्हाला 5 मिनिटं बोलायचं. आपला मोबाईल चोरी गेलाय, त्याला काय करावं लागलं? पोलीस स्टेशनला अर्ज द्या नाही एक. तुम्हाला ते कार्ड पाहिजे का डबल? कार्ड नाही, मोबाईलच हुडकावं म्हणून ट्रॅक. मोबाईल कोण हुडकिणार आहे? हे ट्रॅकवर होय. हा, पोलिस हुडकी देत ना. मग पोलिसाला अर्ज द्या ना, पावती जोडून अर्ज द्या. चालू आहे, 2च हप्ते भरले तर. अरे 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 अरे, कुठून गेलाय? आमचा मुलगा ड्रायव्हर ट्रॅक्टर होती, झोपलेल्या जागेवर अरे अरे, गेलाय. त्याला अर्ज द्यायला हवा ना भैयाला. दोन्ही पण गेलेत, ह्या का दोन्हीचे बी आणलेत नाही बाकी. त्याला काय करा, ऐका ना, अर्ज द्या पोलीस स्टेशनला, ग्रामीणला, ह्याच्या पावत्या जोडून. त्याच्या नावावर त्याला हो हो, त्याच्या नावावर त्यालाच, दुसऱ्याला नाही द्यायचं. मग ज्याच्या नावावर